मग इतर आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आणि तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय फरक आहे? निसर्ग हर्ब्स ही संकल्पनाच अशी आहे की निसर्गाच्या जवळची असणारी, जी की झाडं, वनस्पती वापरून आणि केवळ त्यांचाच एक्स्ट्रॅक्ट वापरून जे की अतिशय पोटंट, अतिशय प्युअर असतील अशा वनस्पतींचा वापर करून जास्तीत जास्त पोटंट औषधं बनवणे हे आमचं ध्येय आहे. आणि कमीत कमी औषधांचा, म्हणजे आता तुम्ही बघता की आयुर्वेदामध्ये एक 20-30 औषधं एकत्र करून त्याचे काढे तयार करून दिले जातात. बरोबर. कोणत्या औषधीचा काय परिणाम होईल हे सांगू शकत नाही, किंवा ड्रग इंटरॅक्शन पण होऊ शकते. बरोबर. त्याचाही मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार विचार केला पाहिजे. पण आमचे जे कुठलेही प्रोडक्ट्स आहेत, कॅप्सूल्स म्हणा, ऑइल्स म्हणा, त्याच्यामध्ये 5 ते 7 हर्ब्स जी एकत्र काम करतात एखाद्या व्याधीवरती आणि अतिशय पोटेन्शियल त्याच्यामध्ये असेल व्याधी बरं करण्याचा. सो असं आम्ही एकत्र फॉर्म्युलेशन करतो. आधी त्याच्यामागे खूप अभ्यास करावा लागतो, R&D भरपूर प्रमाणामध्ये करावं लागतं. त्याच्यानंतर आयुर्वेदिक जी ग्रंथ असतील त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग त्याच्यातून बराच काळ त्याच्यावरती रिसर्च केल्यावरती, क्लिनिकल ट्रायल्स केल्यानंतर मग ही औषधी निर्माण. ट्रायल्स कुणावर करता? ट्रायल्स आम्ही जे करतो ते आमची R&D ची लॅब आहे, स्वतःची DSIR अप्रूव्ड लॅब आहे. तिथे आम्ही सेल्सवरती सर्वात आधी स्टडी करतो, कारण ॲनिमल स्टडीज आता पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. आणि सेल लाईनवरती स्टडीज झाल्यावरती आम्ही छोट्या प्रमाणात स्टडीज करतो, पायलट स्टडीज करतो 10-1 पेशंट्सवर. आणि त्याच्यानंतर आम्ही मल्टीसेंट्रिक ट्रायल्स करतो, जिथे बऱ्याच म्हणजे 50-60 पेशंट्सवरती एखाद्या औषधाचं व्यवस्थित ट्रायल केली जाते. त्याचे रिझल्ट्स आल्यानंतरच मग ते आम्ही पूर्णपणे बाजारामध्ये उपलब्ध करतो.